नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये देण्यात येणार आहेत। तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्यांना क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5000 रुपये। आता ही रक्कम 2 हेक्टरच्याच मर्यादेपर्यंत सीमित आहे। याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1548.34 कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी असे बघा एकूण 4194.68 कोटी अर्थसहाय्य देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि तसा शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। तसेच सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची सुद्धा एक कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे। म्हणजे कशा पद्धतीने हे कार्य करायचे तर बघा, अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही पार पाडण्यासाठी संगणक आज्ञावली विकसित करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तसेच ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणं, डाटा गोळा करणं, तसेच जे कोणी यासाठी लाभार्थी शेतकरी आहेत त्यांची KYC करणं, तसेच जो काही इतर खर्च होईल त्या खर्चाला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे। तर बघा, लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल। आता बघा, ही रक्कम देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली एक वेगळी करण्यात आलेली आहे। सदरील ऑनलाईन प्रणालीवर कृषी सहाय्यक निहाय ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे त्यानुसार अनुज्ञेय रक्कम परिगणित करून संबंधित कृषी सहाय्यकाच्या ज्या बँकेमध्ये त्याचं वेतन होतं किंवा जिथे त्याचा आधार लिंक असलेली बँक आहे त्या खात्यामध्ये थेट रक्कम देण्यात येईल। आणि कृषी आयुक्त स्तरावरून याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून त्यानुसार ऑनलाईन प्रणालीद्वारे रक्कम थेट संबंधित त्यांच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल। जेणेकरून जिल्हास्तरीय असेल, तालुकास्तरीय असेल, हा जो निधी अखर्चिक स्वरूपात राहणार आहे, जो निधी पडून राहणार आहे तो निधी पडून राहणार नाही, तो निधी संपूर्ण खर्च करता येईल। आता बघा, वरीलप्रमाणे होणारा खर्च सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरता 24-25च्या निधीतून देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।